कर्निष्ठ संख्यावर बेरीज वजाबाकीवर प्रश्न आहे. बीड जिल्हा चालक पोलीस भरतीला प्रश्न काय म्हणतो, वर्गमुळामध्ये 7 वजा 3 छेदामध्ये 5 वर्गमुळामध्ये 175 अधिक 2 वर्गमुळामध्ये 7 बरोबर किती? मित्रांनो, जेव्हा कनिष्ठ चिन्हावर तुम्हाला प्रश्न येतो तेव्हा कनिष्ठ चिन्हामधील संख्या जर सारख्या असतील ना त्यावेळेस बेरीज वजाबाकी करायला सोपं जातं. पण इथे ना, इथं कनिष्ठ चिन्हामध्ये 7 आहे, इथे 7 आहे, इथे 175 ऐवजी 7 असलं असतं खूप सोपं झालं असतं. मग आपण काय करूया, 175 ची अशी फोड करायची, इथं वर्गमुळामध्ये 7 आलं पाहिजे आणि बाकी बाहेर एक पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ बाहेर आलं पाहिजे. म्हणजे कसं बघा, आता अगोदर काय करू, याला इथं लिहून घेऊया. म्हणजे काय रे, वर्गमुळामध्ये 7 तू खाली वजा इथं 3 छेदामध्ये 5, मग राहिलं का 175 ची अशी फोड करूया की मध्ये 7 आलं पाहिजे. आता मला सांगा 25 7 किती, पावणे 200. 25 7 पावणे 200 केल्यानं काय होणार आहे बघा, आपण इथे फोड करूया 25 7 पावणे 200. मग 25 आहे ना, 5 वर्गमूळ म्हणजे बाहेर येणार आहे 5. ओके, मध्ये फक्त 7 राहील. पुढच्या स्टेप मध्ये ते लिहून घेऊ, प्लस इथे 2 वर्गमुळामध्ये किती रे, 7. मग आता खाली काय करायचं, वर्गमुळामध्ये 7 वजा 3 छेदामध्ये 5. आता सर हे 25 हे 5 चा वर्ग आहे म्हणजे 5 चं वर्गमूळ बाहेर येणार आहे. मग मध्ये फक्त काय राहील रे, 7 राहील. मग अधिक 2 वर्गमुळामध्ये किती, 7. आता या सगळ्यामध्ये 7 7 7 हा बाहेर काढायचा कॉमन. मग 7 बाहेर कॉमन काढल्याच्या नंतर न कर्निष्ठ चिन्हाच्या बाहेर ज्या काही संख्या आहे त्याची बेरीज वजाबाकी करायची. पण या कर्निष्ठ चिन्हाच्या बाहेर तर काहीच नाही, इथं काहीच नसतो. म्हणजे किती असतो, 1 असतो. मग इथे 1 लिहून घ्यायचं. ओके, आता ह्या कर्निष्ठ चिन्हाच्या बाहेर मला सांगा, हे 5 5 भाग झाला, कॅन्सल झाला. म्हणजे याच्या बाहेर फक्त 3 आहे ना, हे वजा 3 इथे लिहून घ्यायचं. डन. मग याच्यानंतर मला सांगा इथं काय, प्लस, इथं प्लसला प्लस, या कर्निष्ठ चिन्हाच्या संख्येच्या बाहेर फक्त 2 आहे. झालं. मग हे कर्निष्ठ चिन्ह अशाला असं खाली घ्यायचं, 7 ला 7. मग 1 तून 3 जात नाही, 3 1 काढा, किती राहिले, वजा 2 राहिले. मग हे वजा 2 आणि हे अधिक 2 किती होणार, वजा 2 अधिक 2 शून्य होणार. मग शून्याला कुठल्याही संख्येने जर गुणलं तर उत्तर काय येतं मित्रांनो, शून्यच येतं. आपलं उत्तर किती यायला पाहिजे, 0, जे की पर्याय क्रमांक किती आहे, 3.